नमस्कार मित्रांनो, कसे आहे सगळे. तर नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज घरामध्ये काय काय राडा चाललाय तुम्ही बघा. आजचा व्हिडिओ आहे ना खूप खास होणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला अजून एक एक मजेदार गोष्ट म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगणार आहे मी. तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता राडा काय चाललाय ते तुम्हाला दाखवतो घरामध्ये बरं का. हे बघा, आमची लेख काय अभ्यास करायली. इकडं आमचा लेख श्रवण. ए बाळा, काय चाललंय प्रोजेक्ट? बरं ठीक आहे, कर बाबा. दीदी काय वाचन करते आणि आमची मोठी पोरगी काय करायला लागली बघू दे मला. काय चाललंय काय माहिती. अ मॅडम, काय करायला लागलो? स्प्रे लावते. स्प्रे? ते कसलं स्प्रे? काय काय चाललंय? आईनं पाणी करून दिलंय ना. पाणी? काय हे तेलासारखं दिसायला लागलंय की. त्यानं हम्म. पाण्याचा स्प्रे आहे. तुझी बाटली आणायची होईना मला म्हणून आता हात बुडवून असं लावते. अगं मग काय हाय ते तरी सांग जरा. म्हणजे म्हणजे काय म्हणजे ते आपल्या फॉलोअर्स लोकांना पण कळू दे की आता मी नुसतं ते स्प्रे आहे तेल आहे काय समजायचं. अहो तिनं ते मला नाही का मध्ये थोडं केसांमध्ये इचिंग होत होतं, म्हणजे खाज यायची केसांना आणि थोडा डॅन्ड्रफचा पण त्रास होत होता आणि केस गळती पण लय वाढली होती. मला माहित नाही बरं का, लय कडक वास येते. काय काय घालून तिनं कुठलं पानं पत्ते कुठलं आदिवासीत असलं मला पाणी करून दिले. म्हणजे घरी बनवलंय आई ना? होय त्याचा फरक पडला का तुला? होय पडला? होय, फरक बी पडला, केसात वाढ पण झाली. अरे बापरे, म्हणजे घरच्या घरी नुसतं काय म्हण की हो. हम्म बरं झालं माझे पैसे वाचले. हम्म काय ते तेल किती महाग आहेत माहितीये का मार्केटमध्ये केसांच्या विषयी घ्यायचं झालं तर? ते तर 1000, 1200, 1500, 1800 रुपयाला तेलाच्या बाटल्या येत्या नुसत्या. मला सांगाल ते आका हे कर, ॲलोवेरा हे कर, परत आवळा हे घाल. मी मला बाई म्हणलं हे घाल ते घाल, मला काय सांगू नको, मी नाही करणार म्हणलं तसलं काय. मला मग तिनंच येताना घेऊन आधी बरं बरं, तसलं करून बाटलीत. तिनंच बनवलंय का? हा 10-12 काय तर घातले त्याच्यामध्ये प्रकार. तिने काय काय घातलंय काय माहिती. तर खाज कमी झाली का डोक्यात? होय, खाजू कमी झाला आणि कोंडा पण चाललाय माझा. केस पण छान चांगली वाढलेत की. होय, माग म्हणत होतीस ना मला सारखं केसांचा प्रॉब्लेम. लय गळत गळत होती केस. मग आता कसं मी हे करणार ना, काय म्हणतात ते. बरं बरं, जाऊ दे, ठीक आहे, बरं झालं हो. असं आहे मित्रांनो, काय तेलाचं डोक्यात घ्यायचं म्हणलं की लय डोक्याला ताप होतंय का. बाहेर मार्केटमध्ये लय खर्च आहे तेलाचं. काय घ्यायचं म्हणलं की मागं तिला कुठलं तर इंदुलिका काय तर आणलं होतं ना ग? नाही मग हा इंदुलेखाच ती नाही का पुढं असं ब्रश असते दातासारखं हा, तसलं आणलं त्याने काय. ते नाही ते काय करते, ते इंदुलेखा आणलं का सुरुवातीला केस गळायच लागली. मग नंतर तिथे जर सर्च मारा तरी म्हणले की केस गळतात मग वाढतात, आणि केस नुसती गळायच लागली. मग नंतर ना वाढली पण बरं का, पण जेव्हा ती बंद केली का बाटली परत तसाच प्रॉब्लेम चालू झाला. मग आता काय माहिती, शेवटी आता कुठल्या कुठल्या ब्रँडला मला नाव नाही ठेवायचं, पण प्रत्येकाला पण वैयक्तिक ज्याची त्याचा वेगळे नाही का. आपल्याला काय कुठल्या ब्रँडला नाव नाही ठेवायचे. प्रत्येकाचा वेगळा अनुभव असते, प्रत्येकाला वेगळा असर असते. त्याच्यावर लिहिलेलं पण असते किंवा हे प्रत्येकाला सूट होईल असं नाही. काय काय जणांना ते रिॲक्शन होते. ते बरं झालं हिनं आपलं घरच्या घरी घरगुती उपाय केला आणि ते बनवलं. नाहीतर काय वेगळंच काय होतंय, माणूस काय करते काहीतरी चांगलं व्हावं या आशेने काहीतरी घ्यायला जाते, है ना पम्या? ते मध्ये नाही का ऐकलं होतं बघ, ते काय न्यूजला आलतं बघ, ती काहीतरी गोरं व्हायची क्रीम लावली लोकांनी. हे बघा केस. होय होय की ग, भरपूर वाढलेत केस. मध्ये लय ही पातळ झाली ना. होय अगं मी काय म्हणत होतो, लोकांनी नाही का मध्ये ते गोरं व्हायची क्रीम घेतली आणि न्यूजला आलतं. अगं मी न्यूज बघितली आणि त्याचं रिॲक्शन झालं लोकांना. ते बरीच त्यातली ऍडमिट झाली लोक, स्किनवर काहीतरी त्यांचं रिॲक्शन झालं म्हणून. काळ जसं देवान घडवलंय का नाही तसं राहावं माणसाने. मला काय म्हणायचंय बाबा, ठीक आहे असेल पण ते डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावं, है ना ग. आता कोणी काय कसं बी मार्केटमध्ये काय विकतंय त्याचं आपल्याला काय सांगता येत नाही. ज्याला कोणाला जरी समजा वापरायचं चाचणी होते ना, केसांची राहू दे नाही तर त्वचेची राहू दे, तुमच्यात काय कमतरता आहे ब्लड चेक करतात, त्याच्यावर समजते. उगाच कुठलं घ्यायचं लावायचं. प्रत्येक तुम्हाला माझी पण एक मैत्रीण होती, एवढीशी डबी कागदाची डबी कशाच लहान लेकराची तेवढीशी डबी होती. मला म्हणले अगं वांगसाठी लय भारी आहे. मला नाव नाही आठवत पण लाल कलरची डबी होती. मी म्हणलं बरं ठीक आहे तू ट्राय कर. मला पण इथं नाकावर आहे ना थोडं थोडं. तिला म्हणलं ठीक आहे तू ट्राय कर, मला सांग म्हटलं. मला म्हणलं गेलो म्हणली, तिला इथं मोठे मोठे पॅचेस होते. मला वाटलं अरे छान आहे, आणि ती अर्धीच डबी झाली तेव्हा तिचं गेलं, आणि डबी संपायला थोडं कमी होतं का तेव्हा ते डार्क झालं. तिला फक्त एवढं एरियात होतं ना, नंतर ना असं पसरलं तिला पूर्ण.
ते काय होतं, लोक शॉर्टकट शोधतात, कमी पैशात काहीतरी घ्यायला जातात, ह्याचं त्याचं ऐकून अहो किती reaction होते. 1499 होती, म्हणजे जवळजवळ 1500ला डबी होती एवढी बारकीशी. बापरे. नाही मार्केटमध्ये आहे ना मित्रांनो, तुम्हाला सांगतो ताईंनो दादांनो, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, कुठलं बी प्रोडक्ट असलं ना स्किन केअरचं बरं का, समजा केसांना काळा लावायचं असेल किंवा कुठलंही स्किन केअरचं प्रोडक्ट असेल ना, त्याच्यावरती वॉर्निंग लिहिलेली असते बघा, वॉर्निंग की बाबा ह्याचा तुम्ही पहिल्यांदा ट्रायल घ्या, तुमच्या स्किनवर काय इफेक्ट होते का बघा आणि मगच वापरा. आता हे ब्रँडेड लोक त्याच्यावर लिहितात असं, तर मग हे लोकल औषधाचा काय भरोसा आहे ना. पण होय. तर ज्याने त्याने बाबा आपलं काळजीने घ्या, असं म्हणत नाही की सगळंच वाईट आहे, पण आपलं थोडंसं. आता ते आदिवासी हेअर ऑइलचं इतकं लोकांनी त्यांचं छान ऍडव्हर्टायझिंग करून त्यांचं हे केलं, आणि लोक मधल्या मध्ये कुणी पण डुप्लिकेट बनवून विकायला लागले त्यांचं लावून. डुप्लिकेट विकायला लागली कोणी काही. तर हे आपल्या फॉलोअर्ससाठी सांगतोय मी, काळजीपोटी सांगतोय, मला कुणाची बदनामी किंवा कुणाविषयी वाईट बोलायची का म्हणजे हे नाहीये. यार लाईट का लाईट लाव की. तसं का लाईट बंद करायलायच? झाला का अभ्यास तुझा? नाही काय करायला लागलायस? यांचं काय चाललेलं असते काय कळतच नाही. अरे रागानी लगेच का तिला का तसं? साड्या तुझा अभ्यास झालाय का? आता मित्र दादानू ताईनू, ह्याचं नाव आहे श्रवण, माझ्या मुलाचं बरं का, मी लाडानं त्याला साया म्हणतो, आणि माझ्या मुलीचं नाव आहे श्रेया, मी तिला श्री म्हणतो. तर अशी आमची आहे ही जोडी. त्यात श्रवण थोडासा नाही, जाऊ दे, नाही बोलत सॉरी बर राग येतो, मूड नसला ना त्याच्याकडे कॅमेरा गेला की त्याला राग येतो. ठेवते. तर असं सगळं गोंधळ चालू आहे. अख्खी भरणी कमी केलीस तू. बडशब खाऊन कोण म्हणलंय जास्त. तुला? तर मित्रांनो असा गोंधळ चाललाय बघा, सगळं पसारा अभ्यासांचा जागा नुसता पसारा मारत, जवळ होत नाही अभ्यास तर उठत नाही तिथली. असं घर दुपारनं स्वच्छ करते, आणि असं ही पोरं आली की सगळं राडा करून ठेवते ती. तर काय चालायचं आता, होय लहान आहेत काय तर चालायचं आणि आताच करतात. दुपारीच मला म्हणलीस ना, दुपारी मला हिनं रील दाखवली मित्रांनो. ही काय म्हणली मला माहितीये का? मुलांना रागवत नका जाऊ, मुलांना चिडचिड नका करत जाऊ, मुलं एकदा मोठी झाली की परत जवळ राहत नाही, शिक्षणापोटी सगळीकडे बाहेर जातात, नंतर तरच चाल त्यांना बघायला, आणि आता वैतागून म्हणते अय परे परत ही निघाली. मग आता ते सिरम लावलं तर थोडं नको का केस असे. तर मित्रांनो असा आहे सगळा विषय. तर अहो काही नाही, ही सिरम बनवलेलं आहे बरं का. आता ही कसं बनवलंय काय बनवलंय मला माहीत नाही, पण ही त्या डोक्याला हिला फरक पडला ही म्हणते. तर बरं झालं, चांगलं, माझं पैसे वाचले तेवढेच. तर आईला फोन करून मी धन्यवाद देतो माझ्या सासूबाईंना, की बरं झालं तुम्ही हे दिलं तिला करून. मला लागलं की रे बाबा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्याला सपोर्ट करा, आपल्या मराठी फॅमिलीला सपोर्ट करत जा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया देत जा. तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्यावर. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला तर मग बाय करा. बाय बाय सगळ्यांना. बाय रे साड्या ये इकडे बघ की.